हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत गावाकडील झणझणीत असं रोहू मच्छीचा रस्सा म्हणजेच फिश करी बनवणार आहोत आपण एकदम गावाकडच्या पद्धतीने। तर हे बघा, मागच्या काही दिवसामध्ये मी माझ्या चॅनलवरती गावरान सुक्क चिकन आणि रस्स्याचा व्हिडिओ टाकला होता। तर त्यावरती एका दादाने कमेंट केली की गावरान म्हणता आणि कंपनी पॅक्ड मसाले कशाला घालता। तर मी यावर म्हटलं की त्यांचं पण बरोबर आहे, गावरान म्हटल्यावर कंपनी पॅक्ड मसाले घालत नाही। तर मी आता तुम्हाला थेट गावाकडे जाऊनच, माझ्या मम्मीच्या गावी जाऊनच हा मी व्हिडिओ केलेला आहे। चला तर रेसिपीला स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे वाटणामध्ये मसाल्यामध्ये मी कांदा खोबरा फ्राय केलेला आहे। तर ते मी इथे दाखवलेला नाही, व्हिडिओ बंद होता, स्टॉप झालेला होता त्यामुळे। तर इथे मी कांदा खोबरा आणि अद्रक लसूण हे सगळं फ्राय करून आपल्याला हे मिक्सरला लावायचे आहेत। त्याआधी गावाकडे अशा प्रकारचा बाजारामध्ये एक पॉकेटमध्ये असा मिक्स केलेला मसाला मिळतो रेडीमेड। याच्यामध्ये धने शेंगदाणे खोबरा असं भरपूर काही असते। तर हे मसाले गावाकडे यूज करतात वापरतात। तर ते सर्व मसाले मी फ्राय करून आता मिक्सरला बारीक वाटून घेत आहे। त्या पहिले आता आपल्याला 3 टोमॅटो घ्यायचे आहेत। तर मी इथे 3 टोमॅटो अशा प्रकारे कट केलेले आहेत। तर हे बघा, आता आपल्याला एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे। आता इथे तेल गरम झालं की लगेच आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे। तेजपत्ता झाल्यानंतर आपण जो मिक्सरला वाटण तयार केलेला होता तो वाटण आपण यामध्ये घालूयात। तर हे बघा, संपूर्ण मसाला आपल्याला घालायचा आहे तेलामध्ये आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे याचा वास सुटेपर्यंत। आता आपण झाकण ठेवत मसाला 2 ते 3 मिनिटं फ्राय केलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात। तर इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट केले होते, तर हे आपल्याला घालायचे आहेत। तर गावाकडे टोमॅटो हे अशा प्रकारे कापूनच घालतात, टोमॅटोची प्युरी वगैरे बनवत नाहीत, त्यामुळे आपण असेच घातलेले आहेत। आता हे पण टोमॅटो आपण थोडे सॉफ्ट करून घेऊयात। आता इथे टोमॅटो शिजले की नंतर आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत। तर हे बघा, आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालूयात। तर मच्छी हे जवळपास पाऊण किलो होती, त्यामुळे आपण इथे पाऊण किलो मच्छीचा रस्सा बनवत आहोत। तर त्यासाठी आपल्याला चवीपुरतं 3 ते 4 चम्मच मीठ घालायचं आहे। नंतर हळद घालायची आहे। हळद झाल्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तर मी जवळपास इथे 5 ते 6 चम्मच लाल तिखट घातलेला आहे। आता हे सर्व आपण फ्राय करून घेऊयात, म्हणजेच सर्व मसाले एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे। तर आता हे मसाले लागू नयेत म्हणून यावरती आपल्याला थोडा पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाले खाली लागतील नाही, जळतील नाही, यासाठी आपण थोडा पाणी घातलेला आहे। आता थोडा पाणी घालत पुन्हा आपण हे सर्व मसाले व्यवस्थित झाकण ठेवत शिजवून घेऊयात, फ्राय करून घेऊयात। तर हे बघा, इकडे आपली फिश पण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघू शकता, एकदम गावाकडील फ्रेश अशी ही मच्छी आहे। तर आपण हे पुन्हा एकदा वॉश करून घेऊयात हातानेच। आता हे बघा, इथे आपला मसाला छान फ्राय झालेला आहे, मसाल्यावरती तेल पण सुटलेलं आहे। तर हे बघा, आपला इथे मसाला फ्राय झाल्यानंतर आपल्याला ही मच्छी मसाल्यामध्ये घालायची आहे। तर मच्छी शिजायला खूप कमी टाईम लागतो, एकदम झटपट अशी ही मच्छी बनवून तयार होते। तर संपूर्ण मच्छी आपण मसाल्यांमध्ये टाकल्यानंतर ती आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून या मच्छीला संपूर्ण मसाला लागेल। आता पुन्हा आपण ही मच्छी झाकण ठेवत एक वाफ काढून घेऊयात। आता हे बघा, एक वाफ काढल्यानंतर आपल्याला या मच्छीमध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे पाणी मी नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी किंवा थंड पाणी असं काहीही टाकलेलं नाही। तर हे बघा, आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही मच्छी आपल्याला एकदम हलक्या हातानेच अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे, कारण मच्छी ही लवकर शिजते, त्यामुळे ते लवकर तुटण्याचे चान्स असतात। तर हे बघा, पुन्हा मी यामध्ये थोडा पाणी घालत आहे आणि शक्यतो मच्छीचा रस्सा गावाकडे पातळच बनवतात, खूप जास्ती घट्ट बनवत नाहीत। तर आता मी फक्त इथे एक गोडा मसाला घातलेला आहे वरून। तर तुमच्या घरांमध्ये जे काही घरगुती मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता।
तर हे बघा, आता आपण या मच्छीची उघडी काढून घेऊयात. तर जवळपास 3 ते 4 मिनटामध्ये आपली मच्छी उकडलेली आहे. रस्सा छान उकडत आहे. तर मच्छी आपल्याला पुन्हा एकदम हळूवारपणेच फिरवायची आहे, कारण पुन्हा एकदा सांगते, मच्छी खूप लवकरच शिजते त्यामुळे. आता हे बघा, इथे आपली मच्छी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण मच्छी शिजवून घेऊयात. नंतर इथे आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. जवळजवळ मच्छी शिजत आलेली आहे, त्यामुळे आपण इथे कोथिंबीर घालूयात. आणि कोथिंबीर घालत पुन्हा 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला मच्छी शिजवत ठेवायची आहे. अशा प्रकारे इथे आपली रेडी झालेली आहे गावरान पद्धतीची फिश करी, रोहू माशाचं कालवण. तर हे बघा, तुम्ही या रस्स्यावरची तर्री बघू शकता. इथे आपण कुठलाही कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला नाही, तरी पण आपल्या मच्छीला खूप छान अशी तर्री आलेली आहे. आपण कांदा आणि खोबऱ्याचा वाटण केला होता चांगला भाजून, त्यामुळेच आपल्या रस्स्याला तर्री आलेली आहे, बघू शकता. तर तुम्हाला ही गावाकडील फिश करी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.